नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाईक पॅटर्न कोचिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण काय केले, ट्रिग्नोमॅट्रीचे PYQ आणले आहेत, जे सगळ्यात IMP आहेत. आता एक्झाम तुमची जवळजवळ 30 दिवसावर येते, तर त्यासाठी 2020चा बोर्डचा पेपरमधला PYQ आहे. सेक थिटावाला क्वेश्चन आहे. नंतर आपला ॲप्लिकेशन ऑफ द ट्रिग्नोमॅट्रीवरचा क्वेश्चन आहे, 2 मार्काला आलेला आहे. आणि तिसरा क्वेश्चन माझा प्रूव्ह दॅटला आहे. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, सिंपल पद्धतीने सोडवायचे. 2020च्या बोर्ड पेपरमध्ये काय होतं नोव्हेंबरमध्ये, तर 3 sin θ = 4 cos θ, म्हणजे ह्याने फॉर्मेशन आपलं tan θचं होतं आणि त्याच्यावरून मला tan θची व्हॅल्यू काढायची. एकदम सिंपल आहे, 1 किंवा 2 मार्काला गणित येतं. त्याच्यानंतर हे 4 मार्काचं दॅट इज कॉल्ड ॲज माझं ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमॅट्रीचं गणित आहे. आणि त्याच्यानंतरचं माझं होतं 2022च्या बोर्ड पेपरमधले मार्चमधलं हे आहे. हे पण sin θ cos θ आहे. 2022चा बोर्डचा पेपर आहे मार्चचा, त्याच्यामध्ये सुद्धा सेम एक आहे मला व्हॅल्यू काढायचं गणित आहे आणि एक आहे मला प्रूव्ह करायचं गणित आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट वर येऊया. 2022चा बोर्डचा क्वेश्चन पेपर आहे नोव्हेंबरचा, त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू काढलं गणित आलेलं आहे, एक प्रूव्ह दॅटला गणित आलेलं आहे. पुन्हा एकदा 2023च्या बोर्डच्या एक्झाममध्ये एक प्रूव्ह दॅटवालं गणित आहे, एक अतिशय सिंपल गणित होतं. त्याच्यानंतर sin θवाला गणित आहे आणि मग पुन्हा हे प्रूव्ह दॅटवालं गणित आहे, ज्याच्यामध्ये θ आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. आणि त्याच्यानंतरची माझा 2024चा बोर्डचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात थोडंसं अवघड गणित होतं, बट सिंपल आहे, यू कॅन फाइंड इट. आणि त्याच्यानंतर 2025चा बोर्डचा पेपर आहे फेब्रुवारीचा, त्याच्यामध्ये sin θ 11/61 फाइंड cos θ होता. आणि नंतर माझ्या ह्या थिटाच्या व्हॅल्यू टाकून या तिन्ही आयडेंटिटीज मला प्रूव्ह करायच्या होत्या. ओके, बरं, मला ही गोष्ट तुम्हाला आत्ता सांगायला नक्की आवडेल की अख्ख्या ट्रिग्नोमॅट्री सगळ्या विद्यार्थ्यांना अवघड जात असतो, पण तो अतिशय सोपा आणि अतिशय इझी. तर ह्या सगळ्या पेपरच्या अनालिसिसवरनं मला असं वाटतं की यंदाही एक व्हॅल्यूचं गणित 100% पडणार आहे आणि एक ॲप्लिकेशनचं आणि एक प्रूव्ह दॅटचं. तर अख्ख्या चॅप्टरमध्ये या तुम्ही 3 गोष्टी नक्की करू शकता. कुठल्या 3 गोष्टी बघत राहा, सांगतो. त्या 3 गोष्टी आहेत